ठरलं तर मग या मालिकेच्या 22 डिसेंबरच्या भागामध्ये नागराज सुमनला भेटायला येतो आणि सुमन, अगं माफ कर ना, म्हणजे मी तुझ्याशी असं वागतोय ना, त्याचं कारण जरा वेगळंच आहे. अगं थोडं माझ्या मित्रासोबत माझं वाजलं होतं. माझं डोकं थोडं डिस्टर्ब होतं ना, आणि त्यामुळे मी हे सगळं करतोय. खरंच मला माफ कर सुमन. मी खरं तर तुझ्याशी असं वागायला नको होतं. अगं ऐक ना, मला ना जरा टेन्शन आहे आणि त्याच्यातच तू काहीतरी विचारलंस ना, आणि त्यामुळे मी असा वागलो. हे बघ माफ कर मला. आणि हे घे, ही तू आता दूध पिऊन घे बरं. हां, म्हणजे तुझ्यासारख्या सुगरणीला दुधामध्ये फक्त साखर टाकलेलं दूध पिण्यात काय इंटरेस्ट आहे? पण तरीसुद्धा माझ्यासाठी पी ना. आणि त्यावरती मग आता सुमन सांगते, "मला एक गोष्ट सांगा, अजूनही तुमचे आणि नागराज यांचे संबंध आहेत का?" आता हा विषय निघाल्यावरती थोडासा आता इकडे अ, तुमचे आणि महिपतचे संबंध आहेत म्हटल्यावरती नागराज थोडासा गडबडलाय आणि तो आता सांगतोय, की "नाही गं, असं काय करतेस? म्हणजे त्याचे आणि माझे संबंध हे आधीपासून होते, पण त्यानंतर मी सगळे संबंध तोडून टाकलेले आहेत. तू नको चिंता करूस. मी तुझी शपथ घेऊन सांगू का, की मी सगळे संबंध तोडून टाकलेत म्हणून? मी खरंच सांगतोय तुला, सुमन, अगं माझं म्हणणं ऐकून घे." असं म्हणत तो आता सुमनसोबत धादांत खोटं बोलतोय आणि सुमनला खोट्या शपथा घालतोय. त्यावरती सुमन विचार करते, खरंच हे खरं बोलत असतील का? हे माझी खोटी शपथ घेतील का? काय नक्की ह्यांच्या मनात चाललंय? असा सुमन विचार करते आहे आणि ती नागराजकडे पाहते. तो म्हणतो, खरंच सांगतोय मी, मी तुझी खोटी शपथ कधीतरी घेईन का? अगं ऐक ना, एकदा एकदा माझ्यावरती विश्वास ठेव. एकदा फक्त माझी गोष्ट ऐक, खरंच सांगतोय मी. असं म्हणत तो आता सुमनला बरोबर घोळामध्ये घेण्याचं काम करतोय आणि सुमनला मात्र काही कळत नाहीये, की काय खरं काय खोटं. आणि ती ते दूध घेते आणि इथेच सुमन फसते. नागराजने इथे डाव साधलेला असतो. सुमनला दुधामध्ये त्यांनी आता गुंगीचं औषध देऊन किमान अर्धा तास तरी तिला जाग नाही येणार याची काळजी घेतलेली असते आणि याच वेळामध्ये महिपतकडे जाण्याचा त्याचा प्लॅन असतो आणि सुमन ह्या प्लॅनमध्ये अडकते. लगेचच सुमन ते दूध घेते आणि दूध पिऊन टाकते. सुमनने दूध प्यायल्यावरती तिला आता लगेच चक्कर यायला लागते आणि तिला काही कळतच नाहीये, की आपल्याला हे काय होतंय. आणि थोड्याच वेळात सुमनला झोप यायला लागते आणि तिला गुंगी येते. मुंगी आल्यावरती सुमन आता त्याच बेडवरती लगेचच तिकडे पडते खाली. त्या बेडवरती खाली पडल्यावरती नागराज लपून छपून हे सगळं पाहतोय आणि तो विचार करतोय, चला किमान अर्धा तास तरी आता सुमनला काही जाग येत नाहीये आणि तोपर्यंत मी महिपतला भेटून येतो. असं म्हणत आता इकडे सुमनला तिथेच ठेवून नागराज महिपतला भेटायला निघालाय. इकडे आता नागराजला प्रिया सांगते, हे बघा अण्णा, कसं आहे ना, तुमच्या मुलीपर्यंत तुम्हाला जायचं आहे का? तुम्ही आता एक आपल्याशी डील करा. यावरती महिपत म्हणतोय, चिचुंद्री, तुला काय वाटतं? तुम्हाला 2 माणसांना मला असं इथे पकडून ठेवणं सोपं जाणार आहे का? मी तुमच्या दोघांना भीक घालणार आहे का? असा तुमच्या हातावरती तुरी देऊन पळून जाईल ना? यावरती प्रिया म्हणते, अण्णा मी पण तुम्हाला तेच सांगतेय, आपण डील करूया. आम्ही पण तुम्हाला काही अडकवून ठेवण्याच्या ह्याच्यामध्ये नाही आहोत. खरं सांगायचं तर आता आम्ही सुद्धा तुम्हाला सोडण्यासाठीच इथे बसलेलो आहोत. तुम्ही एकदा एकदा तरी आता मला सांगा ना, की तुम्ही खरं म्हणजे तुम्ही बोला, की आपण डील करूया आणि आपण डील सुद्धा करून टाकू ना. असं म्हटल्यावरती महिपत काही तयार होत नाहीये आणि महिपत सांगतोय, हे बघ ए चिचुंद्री, तुला काय सोडणार नाही हे मी. यावरती प्रिया सांगते, खरं तर मला तुम्हाला सोडायचंच आहे. म्हणजे मी तुम्हाला सोडण्यासाठीच इथे बसले. पण नागराज काका अजिबात तुम्हाला सोडायला तयार नाहीयेत. मुळातच नागराज काकांना तुम्ही इथेच आहोत. मी त्यांना समजावून सांगते हो, पण ते माझं काही ऐकत नाहीयेत ना. यावरती लगेचच महिपत म्हणतो, तू आणि तो नागराज या दोघांना सुद्धा आता धडा शिकवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. त्यावरती प्रिया म्हणते, अहो ऐका तरी, मी जे काही सांगते ना ते ऐकलं तर तुम्हाला कळेल, की या सगळ्या मागे माझा हात नाहीये, तर या सगळ्या मागे नागराज काका आहेत. असं म्हणत प्रिया आता इकडे बरोबर रीतीने नागराजबद्दल महिपतला भडकवत असते, जेणेकरून तिला आता काही झालं तरी महिपतच दोषी आहे हे सिद्ध करायचं, म्हणजे नागराजच दोषी आहे हे महिपतच्या समोर सिद्ध करायचं असतं. आणि नेमका तितक्यात तिकडे आलेला आहे तो म्हणजे नागराज. नागराज लगेचच तिला आता हात धरतोय, हाताला धरून बाहेर खेचतोय आणि बाहेर खेचून तो आता तिला सांगायला लागतोय, काय काय चाललंय का? म्हणजे माझ्याबद्दल तू आता महिपतला भडकवशील का? महिपतला माझ्या विरुद्ध सांगशील का? यावरती ती म्हणते, नाही ऐका तरी, अहो तुमच्या विरुद्ध मी का भडकवेन? मी खरंच तुमच्या विरुद्ध भडकवलेलं नाहीये. मी काय सांगते ते ऐका. यावरती तो म्हणतो, मी ऐकलं ना. मी नसताना तू काय बोलत होतीस? मी नसताना काय सांगत होतीस? हे सगळं सगळं पाहिलेलं आहे.
त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, जर माझ्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केलास ना, तर गाठ मात्र माझ्याशी आहे. असं म्हणत त्यांनी आता प्रियाला चांगलंच फटकारले आणि प्रियाला फटकारून आता इकडे तो चांगलाच तिला धमकावतोय. आणि हीच वेळ साधत लगेचच आता इकडे महिपत विचार करतोय, भांडू दे, या दोघांना असंच कचाकचा भांडू दे, मी ताबडतोब ताबडतोब आता इकडून पळून जातो. महिपत प्रेक्षकांनो ताबडतोब तिकडून पळून गेलेला आहे आणि म्हणजे हात सोडतोय, पाय सोडतोय आणि नागराज शेठ, भांडा भांडा, काय चाललंय, या चिचुंदरीचं काय ऐकताय तुम्ही? म्हणजे ही चिचुंदरी बघायला गेलं तर आता तुम्हाला तुम्हाला अशी लटकवेल ना की तुम्हाला कळणार पण नाहीये ही चिचुंदरी तुमच्यासोबत काय करते ते. आणि म्हणूनच म्हणूनच एक काम करा बरं, हिला ना चांगलाच फटकारा द्या. असं म्हणत तो आता चांगलाच तिच्यावरती भडकलाय म्हणा, किंवा तिच्याबद्दल महिपतला भडकवतोय म्हणा. आणि दोघांनाही एकमेकांच्या विरुद्ध भडकवत त्यांनी आता चांगलाच डाव साधलाय. तो आपले हातपाय सोडतोय आणि हातपाय सोडून प्रेक्षकांनो तो आता पळून गेलेला आहे. तो पळून गेल्यावरती मग आता इकडे हे दोघं जण एकमेकांच्या सोबतच भांडत बसलेले आहेत. आणि तुझ्यामुळे पळून गेला की माझ्यामुळे पळून गेला, अशी दोघांची बोलणी चालले. आणि त्यावरती प्रिया म्हणते, पकडा जा त्याला, काय चाललंय काय? आत्ता जर का हा महिपत पळून गेला तर खरं नाहीये काही. असं म्हणत असताना मग आता महिपत धूम ठोकून पळालाय. नागराज त्याला पकडायला जातोय. प्रेक्षकांनो प्रिया पण मागे धावते खरी, पण ज्या वेळेला प्रियाच्या समोर आता महिपत आलाय त्यावेळेला ती काहीच बोलत नाहीये. म्हणजे ती महिपतला खरं तर पळून जाण्यामध्ये मदत करते असं दिसतंय. पण त्याच वेळेला नागराज येतो मागून आणि नागराज मागे येऊन आता महिपतच्या डोक्यावरती बाटली मारतो आणि महिपत बेशुद्ध होतो. ज्या वेळेला महिपत बेशुद्ध होतो त्यावेळेला प्रियाकडे आता नागराज पाहतो आणि काय गे चिचुंदरी, ज्या वेळेला तुझ्या समोर महिपत आला त्यावेळेला तू गप्प बसलीस, म्हणजे आता तू आरडाओरडा का नाही केलास? तुला काय महिपतला वाचवायचं होतं का? असं म्हणत लगेचच आता इकडे तो बोलायला लागतो. त्यावरती आता ती सांगायला लागते, मी कशाला त्याला वाचवू? मग नागराज म्हणतो, मग का नाही आरडाओरडा केलास? आरडाओरडा करून बोलवलं का नाहीस? आता नागराज विचार करतो, नाही नाही, या प्रियावरती सुद्धा आता विश्वास ठेवणं महाकठीण काम आहे. की कधी महिपतला वाचवेल किंवा कधी महिपतच्या बाजूने वळेल हे काही सांगता येत नाहीये. त्यामुळे ह्या प्रियाला जरा धडा शिकवायलाच पाहिजे, असा तो विचार करतोय. आणि त्यानंतर मग आता तो लगेचच इकडे सांगतोय, नाही, मी स्वतःच इथे थांबणं गरजेचं आहे. की प्रिया आणि महिपत हे दोघं जण एकत्र येऊन जर का मला आता पकडण्याचं काम करते तर नाही नाही, काहीतरी करायलाच पाहिजे. आणि त्यानंतर तो सांगतो, खबरदार खबरदार, जर माझ्याशी डबल गेम करण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे, सोडणार नाहीये मी तुला. असं म्हणत प्रेक्षकांनो आता इकडे तो तिला चांगलीच धमकी देतोय. आणि आता भांडणं मात्र सगळ्यांच्यातच चालू झालेली आहेत. आणि त्यानंतर महिपतला उचललं जाते. बेशुद्ध महिपतला चेअरवरती बसवून पुन्हा त्याला खुर्चीने बांधलं जाते आणि खुर्चीने बांधलं जाऊन आता पहारा देण्याचं या दोघांचं काम मात्र चालूच झालेलं आहे. इकडे तोपर्यंत अस्मिता सायलीच्या हातचं जेवण जेवत असते आणि तिची तारीफ पण करत असते. खरं सांगू का, तर माझं बाळ मला सांगणार आहे की मम्मा तू काही जेवण करू नकोस, मला सायली मामीच्या हातचं जेवण खायचं आहे. यावरती लगेचच इकडे आता सायली सांगते, अस्मिताताई तुम्ही काहीच काळजी करू नका, मी तुम्हाला जेवण बनवून देणारच आहे. असं म्हटल्यावरती तिकडे अश्विन आलाय. अश्विन थोडासा उदास आहे, थोडासा आनंदी आहे. आणि त्यानंतर मग आता तो इकडे तिकडे तन्वी 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 करत शोधतोय. त्यावेळेला कल्पनाला प्रेक्षकांनो खूपच राग आलेला आहे. या तन्वीचं चाललंय तरी काय? म्हणजे आपण बघतोय ना की हिला हिला आता घरामध्ये हिचं पाऊलच टिकत नाहीये. म्हणजे हा अश्विन सारखं तन्वी 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 करत आहे आणि हिला मात्र काही पडलेलं नाहीये. हिला मात्र आपल्या उंडारण्याचं, आपल्या फिरण्याचं हेच सगळं चालू आहे. खरं सांगायचं तर आता ही कुठे फिरत असते, काय फिरत असते, अश्विनला सुद्धा काहीच माहिती नसतं. हा सगळा आता प्रतिमा बोलत असतानाच तिकडे आता प्रियाची एंट्री झालेली आहे. प्रिया तिकडे आलेली आहे आणि प्रिया आल्यावरती लगेचच अश्विन म्हणतो, कुठे होतीस तू? म्हणजे आता मी तुला किती शोधत होतो. असं म्हटल्यावरती प्रिया आता लगेचच सांगायला लागते, अश्विन, अरे ते हे मी मैत्रिणीकडेच गेले होते ना. आता प्रिया सतत बाहेर आहे म्हटल्यावरती अश्विन तिला म्हणतो, बरं ते सगळं जाऊ दे, मला तुला खूप मोठी गुड न्यूज द्यायची आहे. यावरती ती विचार करते, आता काय? याला आता गुड न्यूजच्या नावाखाली काय बॉम्ब फोडायचा आहे काय माहिती. आणि प्रिया थोडीशी गडबडलेली आहे. त्यावेळेला तो आता तिला सांगतोय, हे बघ तिकीट बघ. आणि तो तिच्या हातामध्ये तिकीट देतोय. ज्या वेळेला तिच्या हातामध्ये तिकीट दिलेत प्रेक्षकांनो त्यावेळेला प्रियाला खरं तर आनंद व्हायला पाहिजे, पण प्रियाचा चेहरा जरा पडतो. आणि त्यावेळेला अश्विन म्हणतो, अगं तुझ्यासाठी सरप्राईज आहे, मी आपल्यासाठी मालदीवची ट्रिप प्लॅन केले, सगळं सगळं रेडी आहे बघ.
ही आपली एअरप्लेनची तिकीट आहेत आणि उद्याच्या उद्या आपल्याला निघायचं आहे. प्रेक्षकांनो, प्रियासाठी खरं तर हे सरप्राईज असायला पाहिजे. पण प्रिया लगेचच सांगायला लागते, "अश्विन, हे काय आहे? आणि तू हे कसं काय सरप्राईज केलंस?" आणि तितक्यात सायलीचं लक्ष जातं ते म्हणजे प्रियाकडे आणि ती प्रियाला म्हणते, "काय गं प्रिया, तुझा गाल का सुजलाय?" प्रियाला आठवतं नागराजने मारलेली थोबाडीत आणि आता ती चांगलीच गडबडलेली आहे आणि ती लगेचच आठवते की नागराजने आपल्याला थोबाडीत मारली होती जेव्हा महिपत पळून गेला आणि आपण ओरडलो नव्हतो. आणि मग त्यानंतर ती आता आपल्याच चेहरा आता आपल्या केसांनी लपवते आणि त्यानंतर काही नाही, कुठे काय? आणि त्यानंतर ती अश्विनला म्हणते, "अश्विन, अरे ऐक ना, खरं सांगू तर मी आत्ता प्रिपेअर नाहीये." अश्विन म्हणतो, "असं काय करतेस? अगं तुझ्यासाठी इतका छान प्लॅन केलेला आहे, जाऊया की आपण फिरायला." यावरती ती म्हणते, "तुझं काय चाललंय? म्हणजे मला विचारलं नाहीस, काही नाहीस. माझं काही प्लॅनिंग सुद्धा असू शकतात ना? माझे प्लॅनिंग काही नसतात का? तू वेड्यासारखं काहीतरी करू नको हां अश्विन. म्हणजे मी तुझ्यासोबत इतक्यात येऊ शकत नाहीये." अश्विन म्हणतो, "असं काय करतेस? अगं आपल्याला प्लॅनिंग करायचं होतं, फिरायला जायचं होतं. तूच तर म्हणत होतीस आपण कुठे जात नाही आणि म्हणूनच मी हे प्लॅनिंग केलं. तर तुझं काय चाललंय?" त्यावरती प्रिया आता सांगायला लागते, "माझी फॅशन डिझायनिंगची परीक्षा आहे. मला माझ्या मैत्रिणीकडे जायचंय आणि अनेक कामं आहेत. तुला नाही सांगू शकत आहे. त्यामुळे तू आता काही बोलू नकोस. मला जायलाच पाहिजे." यावरती अश्विन म्हणतो, "असं काय करतेस तू?" यावरती प्रिया आता चिडते आणि "तुझ्या सोयीनुसार तू प्लॅनिंग करणार. तुला काय वाटतं मी रिकामटेकडी आहे का? तुला वेळ मिळाला, तू रिकामटेकडा आहेस म्हणून तुला माझ्यासाठी हे सगळं करावंसं वाटलं. जेव्हा मला वाटलं तेव्हा नाही. तू तुझ्याप्रमाणे करणार का?" असं म्हटल्यावरती घरातल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो, प्रियाचं चाललंय काय? अश्विनने इतकं छान प्लॅनिंग केलेलं आहे आणि आता प्रिया या सगळ्यामध्ये अशी का वागते? आणि त्यावरती अश्विन म्हणतो, म्हणजे मनातल्या मनातच अश्विन आता विचार करायला लागलेला आहे, काय चाललंय काय ह्या तन्वीचं? म्हणजे हिला काय माहिती की मी हिथून म्हणजे माझ्या दवाखान्यामधून, हॉस्पिटलमधून सुट्टी काढण्यासाठी किती प्रयत्न केलाय ते आणि हिला काय माहिती मी काय केलंय ते. आणि तो आता चांगलाच चिडलाय, "तन्वी, तुझ्या मनासारखं केलं तरी सुद्धा असं का वागतेस तू?" आणि त्यावरती ती म्हणते, "मनासारखं? अरे तू मला विचारलंस का? इतकी मोठी ट्रिप प्लॅन केलीस तर आता माझं माझं आता काही प्लॅनिंग आहे का काही?" यावरती अश्विन चांगलाच चिडलाय, प्रिया पण त्याच्यावरती चिडले. दोघांची भांडणं चाललेत आणि अर्जुन सैलीच्या मनामध्ये फक्त आणि फक्त एकच विचार आहे की एरवी तर ही अशी करणारी प्रिया आज काय झालंय तिला? आणि आता हे दोघं जण चांगलेच म्हणजे चिडलेले आहेत. म्हणजे प्रिया चांगलीच त्यांच्यावरती चिडलेली आहे आणि आता प्रिया इकडे चांगलंच बडबडते आहे आणि त्यावरती लगेचच आता इकडे कल्पना म्हणते, "काय चाललंय काय?" प्रताप म्हणतो, "खरंच आहे. या तन्वीचं काय चाललंय ना, मुळातच खरंच मला काही समजायला मार्ग नाहीये." प्रेक्षकांनो, अस्मिता म्हणते, "आणि मला पण कळत नाहीये की फिरायला जाण्याच्या नावाखाली जायचं तर ही अशी का करते? हिची काय एवढी महत्त्वाची कामं आली?" अर्जुन सायलीला मात्र आता तिच्यावरती चांगलाच दाट संशय आलाय की कुठेतरी पाणी मुरतंय. इकडे तोपर्यंत आता प्रतिमा आपल्या किचनमध्ये आहे आणि ती विचार करते, सुमन कशी नाही अजून आली? सुमन इतका वेळ तर आता कधीच झोपून राहत नाहीये. मग असं काय झालेलं असेल? आणि म्हणून ती सुमनला आवाज देते, पण सुमन काही ओ देत नाहीये. म्हणून ती सुमनच्या रूमच्या दिशेने येते आणि ती पाहते तर काय, सुमन जेवायच्या वेळेत झोपले आणि ती आता सुमन, "अगं ए सुमन, सुमन" असं म्हणत सुमनला आवाज देते. पण सुमन इतकी गाढ कधीच झोपत नाहीये. काहीतरी गडबड आहे हे प्रेक्षकांनो तिच्या लक्षात आलेलं आहे. नागराजने आता इकडे औषध दिलंय. ही गोष्ट मात्र काही कळली नसली तरी सुद्धा काहीतरी गडबड आहे हे मात्र तिला समजलेलं आहे. आणि सुमन अशी कधी झोपत नाही. ती अशी झोपले म्हणजे इतक्या, ती पण जेवणाच्या वेळेला. आणि त्यानंतर ती थोडीशी अस्वस्थ आहे. इकडे आता अर्जुन सायली रूममध्ये आलेले आहेत आणि त्यावेळेला सायली म्हणते, "काय हो, काय काम असेल प्रियाचं असं की तिने आता मालदीव्सला जायला नकार दिला?" यावरती अर्जुन म्हणतो, "काही नाही, आपल्यावरती नजर ठेवायची असेल तिला." त्यावरती सायली सांगते, "आपल्यावरती नजर ठेवायची असती तर ती घरात थांबली असती ना. तुम्ही बघताय ना, ती आपल्यावरती नजर ठेवण्यासाठी घरात मुळात थांबते तरी कुठे? ती घरात थांबतच नाहीये. म्हणजे काहीतरी गडबड आहे का?" यावरती लगेचच आता इकडे अर्जुन म्हणतो, "हो, तुझं म्हणणं सुद्धा बरोबर आहे. म्हणजे खरं तर ती घरात थांबत पण नाहीये." यावरती सायली सांगते, "मला काय वाटतं माहितीये का, ती कुठे गेली असेल काही कळायला मार्ग नाहीये, तिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे." त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, "मला काय वाटतं माहितीये का, तिच्यावरती तर लक्ष ठेवायलाच पाहिजे, पण आपल्याला नागराज काकांचं काय चाललंय ना, यांच्यावरती पण लक्ष ठेवायला पाहिजे. कारण सुमन काकीने जे काही सांगितलंय त्यामुळे नागराज आणि महिपत यांचे संबंध जर का असतील ना, तर मला असं वाटतंय की ते दोघं जण भेटतील आणि आपण आता त्या दोघांना रंगेहात पकडूया. काय वाटतंय काय?"
असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सायली सांगते, "ठीक आहे, तुम्ही जसं म्हणताय तसं मला वाटतंय की नागराज काकांवरती लक्ष ठेवायला पाहिजे. पण त्याचबरोबर प्रियाचं काय चाललंय ना, हे सुद्धा आपल्याला समजायलाच पाहिजे." असं म्हणत प्रेक्षकांनो आता इकडे नागराज आणि प्रिया या दोघांवरती लक्ष ठेवायचं या दोघांचं ठरतं. म्हणजे आता अर्जुन म्हणतो, "एक काम करूया का? मी ज्यावेळेला आता इकडे येईन ना, म्हणजे मी ज्यावेळेला इथे असेन, तेव्हा नागराज काका कुठे जातायत, काय करतायत हे सगळं मी बघतो आणि नागराज काका नक्कीच महिपतला भेटायला जातील हे मला कळते. मी नागराज काकांचा पाठलाग करीन." इकडे तोपर्यंत आता अर्जुन सांगतोय, की "नागराज काकांचा तर पाठलाग करूच या, पण एक गोष्ट खरी आहे, ती म्हणजे आपण प्रिया कोणत्या पार्टीला गेली होती, कोणत्या मैत्रिणीकडे गेली होती ते बघूया का?" आणि मग आता त्या मैत्रिणीचा नंबर प्रेक्षकांनो अर्जुन सायलीने मिळवलेला आहे आणि नंबर मिळवून त्या मैत्रिणीला कॉल केलाय. मैत्रिणीला कॉल केल्यावरती मग आता सायली सांगायला लागते, काय गं सानिया, त्या दिवशीची पार्टी कशी झाली तुमची? श्रुतीची पार्टी होती ना, तुझ्या घरी झाली होती ना, खूप साऱ्या मुली आल्या. कशी झाली? हल्ली सगळं छान चाललंय वाटते." असं म्हटल्यावरती सानिया आता सांगायला लागते, "अगं नाही, कसली पार्टी? नाही सायली, कसली पार्टी वगैरे नव्हती आमची." प्रेक्षकांनो आता इकडे सायलीला समजलंय की पार्टी-बिर्टी काहीच नाहीये आणि त्याच वेळेला लगेचच ती आता प्रियाला म्हणते, "प्रिया, त्या दिवशी कोणत्या मैत्रिणीकडे पार्टीला गेलेलीस?" प्रिया म्हणते, "मी तुला उत्तर द्यायला बांधील नाहीये. मी फक्त माझ्या नवऱ्याला उत्तर द्यायला बांधील आहे." त्यावरती सायली म्हणते, "ठीक आहे मग. मग नवऱ्याला उत्तर दे तू. नवऱ्याला उत्तर दिलंस तरी सुद्धा चालेल. सांग कोणाच्या पार्टीला गेली होतीस?" प्रेक्षकांनो सायलीने तिच्यावरती आता चांगलाच घणाघात केलेला आहे आणि त्यानंतर मग आता अश्विनला पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवीच आहेत. अश्विनला सुद्धा हवंयच की नक्की आता ही कुठे गेली होती. आता प्रिया या सगळ्यावरती काय उत्तर देणार? अश्विनला आपली बाजू कशी पटवून देणार आहे? किंवा आता इकडे अश्विनला तिच्यावरती संशय येणार आहे का? अर्जुन सायलीचा हा तरी डाव यशस्वी होणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत.